कुंभ राशीच्या मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धनाची देवी माता महालक्ष्मीची असीम कृपा आता तुमच्या आयुष्यात एक मोठा आणि चमत्कारिक वळण घेऊन येणार आहे. आज 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्यासाठी फक्त चांगला नाही, तर अत्यंत खास, शुभ आणि आयुष्य बदलून टाकणारा ठरणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्यासमोर असा एक प्रचंड बदल घडवून आणणार आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धन, वैभव, सुख, संपत्ती आणि आनंदाची अशी वर्षाव होईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. 1 एप्रिल 2026 नंतर सुरू होणाऱ्या त्या विशेष तिथी योगामध्ये हनुमान जयंतीची दिव्य ऊर्जा, अक्षय तृतीयेचे अखंड फल, सार्वार्थ सिद्धी योगाची अद्भुत शक्ती आणि शनी जयंतीची कर्मफळ देणारी तीव्र ऊर्जा एकत्रितपणे जागृत होणार आहे. जे काही घडणार आहे ते पाहून तुमचे शेजारीही थक्क होतील. तुमच्या नशिबाची चमक पाहून त्यांच्या तोंडातून शब्दही निघणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही या पवित्र दिवसात पुढे सांगितलेल्या त्या 6 प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवले नाही, तर हा एप्रिल महिना तुमच्यासाठी आशीर्वादाऐवजी शाप ठरू शकतो. जे काही मिळू शकले असते ते सर्व तुमच्या हातून निसटून जाईल आणि नंतर फक्त पश्चाताप उरेल. त्यामुळे सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण एक छोटीशी चूक सुद्धा या संपूर्ण चमत्काराला नष्ट करू शकते. कान देऊ नये का? कुंभ राशीच्या लोकांनी विशेषतः अशा लोकांपासून दूर राहावे, जे त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि मानसिक शांततेवर परिणाम करतात. सर्वप्रथम, अतिशय कंट्रोल करणारे लोक, जे प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतात आणि तुमची मोकळीक हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसोबत राहिल्याने तुमची स्वतंत्र विचारसरणी बदलली जाते. तसेच नकारात्मक विचारसरणी असलेले लोक, जे सतत तक्रारी करतात, इतरांची निंदा करतात किंवा प्रत्येक गोष्टीत उणिवा काढतात, ते तुमची सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपवतात. कुंभ राशीचे लोक सत्य आणि प्रामाणिकपणाला खूप महत्त्व देतात. त्यामुळे खोटे बोलणारे आणि जळणारे लोकांपासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण असे लोक तुमचा विश्वास तोडू शकतात. त्याचबरोबर खूप जास्त भावनिक ड्रामा करणारे लोक, जे छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून अनावश्यक तणाव निर्माण करतात, अशा लोकांसोबत कुंभ राशीच्या लोकांचा ताळमेळ बसणं कठीण होतं. संकुचित विचारसरणी असलेले लोक, जे नवीन विचार स्वीकारत नाही आणि बदलाला घाबरतात, ते तुमच्या प्रगतिशील विचारांना अडथळा आणू शकतात आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वार्थी लोक, जे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मैत्री करतात. असे लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे जर कुंभ राशीचे लोक या सर्व प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवतील, तर त्यांचा मानसिक समतोल अधिक मजबूत राहील. ते आतून अधिक आनंदी राहतील आणि आपल्या आयुष्यात यशाच्या दिशेने जलद गतीने पुढे जाऊ शकतील. म्हणून कुंभ राशीच्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी आणि जय बजरंगबली असे नक्की लिहा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. लक्षपूर्वक ऐका. 2 एप्रिल हनुमान जयंतीनंतर जेव्हा हनुमान भक्तीची लहर संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेली असेल आणि 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या पवित्र योगात जेव्हा अक्षय फल देणारी दिव्य ऊर्जा जागृत होईल, तेव्हा तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड बदल घडेल, जो लाखो कोट्यवधी लोकांना आश्चर्यचकित करून सोडेल. पण हा बदल अंधाराचा नसून चमत्काराचा असेल. असा चमत्कार जो तुमच्या विरोधकांना हादरून टाकेल. जे लोक तुमच्यावर जळत होते, जे सतत तुमच्या आडवे येत होते, त्यांच्या आयुष्यात अडचणी वाढतील. ते स्वतःच्या नशिबाला दोष देतील, कारण तुमचं नशीब हनुमानजीच्या कृपेने इतकं बळकट होईल की कोणताही विरोधक तुमच्यासमोर उभं राहण्याची हिंमत करणार नाही. त्याच्या सर्व योजना निष्फळ ठरतील आणि ते पूर्णपणे पराभूत होतील. गेल्या अनेक दिवसांपासून पैशाची जी समस्या तुमची रात्रीची झोप उडवत होती, जी सतत चिंतेचा डोंगर बनून तुमच्यावर उभी होती, ती समस्या या पवित्र एप्रिल महिन्यात मुळापासून संपणार आहे. कारण कर्माचे देवता शनिदेव महाराज यांनी 2026 साली एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या मागील वर्षातील चांगल्या कर्माचे, तुमच्या तपस्येचे, भक्तीचे आणि प्रामाणिक मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं आयुष्य
नरकातून थेट स्वर्गासारखं होणार आहे. तुमचे शेजारी असोत किंवा तुमच्यावर जळणारे लोक असोत, ते तुमच्या घराबाहेर उभं राहून आश्चर्याने पाहत राहतील की हा चमत्कार कसा घडला. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. आता नशीब स्वतः तुमच्या दारावर येऊन ठोठावणार आहे. तुम्हाला अचानक असे अवसर मिळतील ज्यातून तुम्हाला धनलाभ होईल. तो नोकरीच्या स्वरूपात असो, व्यवसायात वाढ होण्याच्या स्वरूपात असो किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याच्या स्वरूपात असो. तुमच्या आयुष्यात गाडी, घर, नवीन यश आणि समाजात मान सन्मान वाढण्याचे योग तयार होत आहेत. खरं सांगायचं तर मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होत आहे की जिथे तुमची प्रत्येक लहान मोठी इच्छा पूर्ण होताना दिसेल आणि यश स्वतः तुमच्या पायाशी येईल. म्हणूनच आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या आनंदाचा अनुभव घ्या आणि येणाऱ्या या शुभ काळाचं मनापासून स्वागत करा. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. कुटुंबात प्रेम आणि एकता वाढेल आणि प्रत्येक दिवस एक नवीन आशा घेऊन येईल. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी एक छोटंसं काम तुमचं नशीब बदलू शकतं. आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये मनापासून एकदा जय बजरंगबली नक्की लिहा. असं म्हणतात की जो कोणी हे नाव श्रद्धेने घेतो त्याची झोळी हनुमानजी आनंदाने भरून टाकतात. या काळात ग्रहाचा असा शुभ संयोग तयार होत आहे जो अनेक वर्षांनी एकदाच पाहायला मिळतो आणि हा संयोग तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, माता लक्ष्मीवर श्रद्धा ठेवा आणि त्या सुवर्ण काळासाठी तयार व्हा जिथे धन, यश आणि आनंद तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे ऐकत असाल तर समजून घ्या की नशीब तुमच्या घराच्या दारावर टकटक करण्याच्या अगदी जवळ आले आहे. आज सांगितलेली ही गोष्ट काही साधी नाही. हा एक मोठा संकेत आहे त्या बदलाचा जो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. बराच काळ ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, मनात कुठेतरी जी आशा होती की काहीतरी मोठं घडेल, तो क्षण आता तुमच्या अगदी जवळ आला आहे. कधीकधी आयुष्य आपल्याला इतकं गुंतवून टाकतं की आपण स्वतःवरचा विश्वास गमावू लागतो. असं वाटतं की मेहनतीचं काहीच फळ मिळत नाही, जणू नशीबही साथ देत नाही. पण खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सगळं काही अचानक बदलायला सुरुवात होते आणि तोच काळ आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. तुमच्या आयुष्यात आता धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत आणि हा काही साधा लाभ नसेल, तर असा लाभ असेल जो तुमची विचारसरणी, तुमची परिस्थिती आणि तुमचं भविष्य तिन्ही बदलून टाकेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, हा बदल फक्त नशिबाचा खेळ नाही, तर तुमच्या मागील चांगल्या कर्माचं फळ आहे. तुम्ही जे चांगलं केलं, प्रामाणिकपणे जगलात, त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच आता वेळ आहे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची, आपल्या स्वप्नांना पुन्हा जिवंत करण्याची. जे काम तुम्ही मध्ये सोडून दिलं होतं ते पुन्हा सुरू करण्याची. कारण आता तुम्ही जे काही पाऊल उचलाल ते तुम्हाला यशाच्या दिशेनेच घेऊन जाणार आहे. होय मित्रांनो, हे अगदी खरं आहे. तुमच्या आसपासचे लोकही हा बदल स्पष्टपणे पाहतील. मित्रांनो, काही लोक आनंदी होतील तर काही जण आश्चर्यचकित होतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मार्गावर ठामपणे चालत राहणं गरजेचं आहे. इतरांच्या बोलण्याला भुलून तुमचे निर्णय बदलणं आता योग्य ठरणार नाही. आणि खास गोष्ट म्हणजे हा काळ फक्त काही दिवसांसाठी नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. असा टप्पा आहे जो तुम्हाला सतत पुढे नेत राहील. इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळं काही बदलायला सुरुवात होईल आणि खरं सांगायचं तर तोच वळण आता तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल, मनात थोडी चिंता असो, थोडी आशा असो किंवा सर्व काही ठीक होण्याची वाट पाहत असाल, तो प्रतीक्षेचा काळ आता संपणार आहे. कारण एक नवीन ऊर्जा, एक नवीन प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. होय मित्रांनो, तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला अखंड यश मिळेल आणि तुमच्या आयुष्यात ती आनंदाचे क्षण येतील ज्या तुम्ही नेहमी स्वप्न पाहिलं आहे. आता तो काळ हळूहळू तुमच्या जवळ येत आहे. जणू कुणीतरी तुमच्या नशिबाच्या पुस्तकात एक नवीन अध्याय उघडला आहे. पुढे जे बदल होणार आहेत ते लहानसहान नसून
तुमची विचारसरणी, तुमची ओळख आणि तुमची संपूर्ण दिशा बदलून टाकणारे असतील. तुम्हाला असं वाटेल की जणू कुणीतरी तुमच्यासाठी मार्ग मोकळा करून ठेवला आहे. जिथे आधी अडचणी होत्या, तिथे आता संधी दिसू लागतील. सर्वप्रथम बोलायचं तर त्या अद्भुत ऊर्जेबद्दल जी सध्या तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे. ही ऊर्जा तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे आणि तुम्हाला हे जाणून देत आहे की तुम्ही जे काही ठरवाल ते साध्य करू शकता. आता तुम्ही स्वतःवर शंका घेणार नाही, तर प्रत्येक पाऊल पूर्ण आत्मविश्वासाने पुढे टाकाल आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला त्या पहिल्या मोठ्या संधीपर्यंत घेऊन जाईल, जिथून धनलाभाचे दरवाजे उघडतील. कदाचित एखादं जुनं अपूर्ण काम अचानक पूर्ण होईल किंवा एखादी योजना जी तुम्ही कधी गंभीरपणे घेतली नव्हती, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी ठरेल. हा काळ तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि स्वतःवर अभिमान वाटायला लावेल. आता दुसऱ्या संधीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, ही संधी तुमच्या संपर्क आणि नातेसंबंधीशी जोडलेली आहे. अनेकदा आपण ज्या लोकांना सामान्य समजतो, तेच लोक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या काळात एखादी अशी व्यक्ती ज्याच्याशी तुमचा आधीपासून संबंध आहे, तुमच्यासाठी एक नवीन मार्ग उघडू शकते. हा मार्ग तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत करणार नाही, तर तुम्हाला एक नवीन ओळखही देईल. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, तुमच्या नात्याला समजून त्यांना वेळ द्या आणि योग्य लोकांसोबत जोडून राहा. कारण या काळात तयार होणारे संबंध पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकतात. होय मित्रांनो, आणि आता तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. ग्रहाची स्थिती असे संकेत देत आहे की जे लोक बराच काळ संघर्ष करत होते, ज्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नव्हतं, त्यांची तीच मेहनत आता अचानक फळ देणार आहे. एक अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे आणि हा साधा योग नाही, तर असा योग आहे जो आयुष्यात स्थिरता, धन आणि आनंदाचे दरवाजे उघडतो. आणि सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे हा तो क्षण आहे जिथे नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभं राहताना दिसेल. फारशी मेहनत न करता सुद्धा तुम्हाला असे परिणाम मिळू शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जसं अचानक अडकलेले पैसे मिळणं किंवा एखादा कठीण समस्येचं सहज समाधान मिळणं. हे सगळं एकाच गोष्टीचा संकेत देतं की आता वेळ तुमच्या बाजूने आहे. पण मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा चांगला काळ येतो, तेव्हा तो आपल्यासोबत काही जबाबदाऱ्या देखील घेऊन येतो. कुंभराशीच्या मित्रांनो, तुम्हाला या वेळेची योग्य ओळख पटवून त्याचा योग्य उपयोग करायचा आहे. कारण जर तुम्ही या संधीचा योग्य फायदा घेतला, तर येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत त्याचा लाभ तुम्हाला मिळत राहील. आता पैशाबद्दल बोलायचं झालं तर इथेही तुम्हाला शहाणपणाने वागणं खूप गरजेचं आहे. पैसा येत आहे, पण तो योग्य दिशेने वापरणं अधिक महत्त्वाचं आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि शक्यतो तुमच्या उत्पन्नातील काही भाग नेहमी बचतीत ठेवा. कारण ह्या छोट्या सवयी पुढे जाऊन मोठ्या यशाचं कारण बनतात. होय मित्रांनो, तुमच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण तयार होणार आहे. जे काही अंतर किंवा गैरसमज होते, ते हळूहळू दूर होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शांत आणि आनंदी क्षण घालवू शकाल. हा काळ तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा आणि कुटुंबासोबत अधिक जवळीक साधण्याचा आहे. आता आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर हा काळ संतुलन राखण्याचा आहे. जर तुम्ही आधी तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर आता त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. चांगली गोष्ट म्हणजे या काळात तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. मानसिक ताण कमी होईल आणि मन अधिक शांत होईल. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर इथेही एक सुंदर बदल दिसून येईल. जे लोक सिंगल आहेत, त्यांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते आणि जे आधीपासून नात्यात आहेत, त्यांच्या नात्यात अधिक घट्टपणा येईल. गैरसमज दूर होतील, समजूतदारपणा वाढेल आणि प्रेमात गोडवा निर्माण होईल. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःवरील विश्वास. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि सकारात्मक विचार ठेवले,
तर कोणतीही शक्ती तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. तुम्हाला स्वतःशी एक वचन द्यायचं आहे की तुम्ही कधीही हार मानणार नाही. प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना कराल आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्याची पूर्ण मेहनत कराल. लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यात मोठं काहीही अचानक घडत नाही. त्यामागे तुमची मेहनत, संयम आणि अढळ विश्वास असतो. आणि आता जेव्हा या तिन्ही गोष्टी तुमच्या सोबत आहेत, तेव्हा तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, माता लक्ष्मीचा आशीर्वाद. जेव्हा लक्ष्मी मातेची कृपा होते, तेव्हा आयुष्यात अचानक असे अवसर येतात, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात किंवा असा एखादा सुवर्ण संधी मिळू शकतो, जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. पण लक्षात ठेवा, केवळ आशीर्वाद पुरेसा नसतो. तुमचे कर्मही तितकेच मजबूत असले पाहिजेत. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार या 3 गोष्टी जर तुम्ही आयुष्यात कायम ठेवल्या, तर लक्ष्मी मातेची कृपा अधिक वेगाने तुमच्यावर होईल. यासोबतच काही छोटे पण प्रभावी ज्योतिषी उपाय देखील या काळात तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतात. कुंभ राशीसाठी एप्रिल महिना ऊर्जा आणि बदल घेऊन येतो, पण योग्य उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने उभं राहील. या महिन्यात प्रत्येक शनिवारी शनिदेवाची विशेष पूजा करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. यामुळे आयुष्यातील अडथळे आणि अडचणी कमी होतील. मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा चोळा अर्पण करा किंवा हनुमान चालिसेचे पठण करा. यामुळे भीती, शत्रू आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामामध्ये यश मिळेल. या महिन्यात गरजू लोकांना काळे तीळ, चादर किंवा अन्नदान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल आणि तुमच्या जुन्या कर्माचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर अनावश्यक वाद, राग आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण ह्याच गोष्टी तुमच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा ठरू शकतात. धन्यवाद.